तेव्हा तरी कॅमेऱ्यासमोर उभा राहा आणि बोलायला चालू करा, मग तेव्हा कळतं तुमचं तू मे कसं चालू होतं ते. रील्स बनवणं, रील स्टार होणं एवढं सोपं नाहीये मित्रांनो. त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहे. तुम्ही मोठे मोठे रील स्टार पहा आणि त्यांची सुरुवातीची जर्नी पहा, त्यावेळेस कळेल तुम्हाला किती मेहनत असते वगैरे. म्हणून 2 रील्स टाकल्या, 2 दिवस टाकल्या की लगेच माणूस फेमस होत नाहीये. त्याला वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असा बराच वर्षाचा कालावधी द्यावा लागतो, तेव्हा कुठेतरी त्याला थोडाफार फेम मिळायला जातो. रील्स बनवणं म्हणजे स्वतः निर्लज्ज होणं. तुमचे नातेवाईक, तुमच्या जवळचे पावळचे कोणी जे असतील तुम्हाला टोंट मारत असतात, वेगळ्या दृष्टिकोनाने पाहत असतात, त्यांना सगळ्यांना इग्नोर करून तुम्हाला पुढे जावं लागतं. रील्स बनवणं म्हणजे स्वतःच घर स्वतः जाळून कोळसा करणं असतं मित्रांनो. कारण ह्या रील स्टारला निर्लज्ज होऊन समाजात आपली क्रिएटिव्हिटी दाखवावी लागते, आपली मेहनत दाखवावी लागते. आणि त्या मेहनतीचं जे व्हॅल्यू आहे, जे कष्ट आहे ते स्वतःलाच माहिती असतं. समोरच्याला इझी असतं, हा रील्स बनवतोय म्हणजे ह्याला काही काम वगैरे नाहीये. पण मी रील्स बनवतो आणि तू बघतोस म्हणजे